नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, दिवसाची सुरुवात तर झालेली असा. बघूया आता दिवसाचं एंड कसं होतं, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी खाली जाते टेरेसवर दिलेले. बघूया आज आमच्याकडे नाश्त्याक सकाळचे काय असतात हा. तर ती खाली येते. मम्मी असं आज बाहेर जाऊ नाही हा. तर तिनं आज काय केलं ना, भाकरी केलं ना की आणखी काय केलं ना वेगळं. तर आता आपण बघूयाच पुढे. त्यासाठी आता पहिलं मी घरात जात आहे. त्याला आपल्याकडे तांदूळ निवडता ह्याच्यात राशनचे काय सकी तसं हे सगळे प्लॅस्टिकचे तांदूळ पाण्यात घातल्यानंतर वरती येतात. आजान भाकरी खायला बसलोय असं. काय गे तर आज आमच्याकडे नाश्ता असत आंबोळे जे मम्मी सकाळीच काढल्यानं, पोळी आहे ज्याचा पीठ रात्री ठेवला जाता आणि आईकडे सुंदर बेसनाची पोळी घेऊन दिली आहे. तर आता आम्ही फटाफटा नाश्ता करतो. आजी आमची पटापटा खाता. आजी आमची फटाफटा खाता. तर मंडळी बघितलंच ना आमच्याकडे आज नाश्ता काय असं. आज असं पोळी आहे तर मस्तपैकी चाय आणि पोळी मी खाऊन घेते. मग पुढे जायचं आता. तर सकी घालले बघूया सकी खाता काय. धुतल्या नाही जरा त्याच्यामुळे ते सगळा ओला चिंब झालेला. सकी का हे पोळी खाता मग कोकणातला बाळू झाला. मी आपण आता खाऊन घेतोय. ए सकी बाय बाय. तर चला मंडळी, आता मी आणि मम्मी चाललो पायऱ्यात. मग आता पायऱ्यात जाऊन काय कामं असतात काय. तर आता आम्ही पायऱ्यात जातो. मांगराकडे थोडीशी कामं असत. आता ती काय कामं असत आणि पायऱ्यात जाऊन काय करतलं या तुम्ही पुढे बघशातच. त्यासाठी पहिल्यांदा आम्ही पायऱ्यात जाऊन उतरतो. तर आत्ताच मी आमच्या पायऱ्यात पोचलोय. तर सगळ्यात आधी मी आता मग आमची लावणी दाखवते जी केलेली होती ती. आई आता उभे पण रोवलेत व्यवस्थित. तर मस्त वाटतं वांगणाची लावणी हिरवीगार. आता थोड्या दिवसांनी महिन्याभरातच भात कापूचा पण येतं ना. तर बघू शकता हे आमचं वाटेवरचं म्हणजे वाफो असा वापरी असा आणि हे खाली असत. तर आता एक वापली अशी आहे ज्याच्यात आम्ही रोव पेरलेलं. रोवाचा भात ज्याची मी पेरणी दाखवलेली आहे तुमका. मग त्या आपल्यात कसा फक्त हात मारू का म्हणजे नडणी जी असताना कराड वगैरे येताना त्या काढल्या जातात. ते काय नडणी असं होतला आता. तर थोडंफार असं हात मारू का म्हणजे आतमधला कराड काढू का. ते काय भात म्हणजे दुसरीकडे तर काढून लावची गरज नाही. मोठ्या वाफ्यात रोव पेरत होतो आम्ही आणि माई अजंच्याने पण पेरलेल्यानी. मम्मी पुढे चलता. तर ही ती वापरली हा. ह्याच्यात नडणी करू गया वय घातलेली आहे ढोरा वगैरे तिथूनच. पुढे बाया काकींच्यानी केल्याने नडणी हे बघा. तरी किती एक दिवस लागतो मम्मी सगळं आपल्याचं करू. एक दिवस पूर्णपणे हे आपले मोडता. तिसरची वापली बघून आपण पुढे जातो. माझ्या पंजोबांनी म्हणजे बापूच्या काराकर्दीचो त्यांच्या काळाचा जो डुरो जो प्रामुख्याने तिथला पाणी वगैरे पीत म्हणजे तो 12 महिने चालू असतात. झरो असा खडसून कारण आजूबाजू किसा खड्यात आमच्या जवळपासून बघितलं सबनच आमचं शेतच असा खडच असा नदी वगैरे कायच नाही. त्याच्यामुळे ते का झरो हा आणि त्या झऱ्याचं असं पाणी येतं ते काय इतकं नितळ आणि भारी असतं ना. त्याच्यामुळे आमका परड्या काय शिपाक गावता त्यासोबतच वांयगणा कळ गावता. तर तो तेव्हाचो डुरो असा आमच्यात ते का डुरो असा होतला आता. तर बरोबर मध्यभागी असा आणि ते का कसा भाऊ आणि रोज व्यवस्थित मेरदार गुंडाने तो व्यवस्थित विहिरी सारखं ह्या झालं म्हणजे त्याचं बांधकाम केलेलं हा. तर मी तुमका तो आमचा डुरो दाखवत आहे. तर हे तो डुरो असा जे का झऱ्याचं पाणी येता म्हणजे कायमस्वरूपी ह्या डुराक आमच्या पाणी असतं आणि आमका व्यवस्थित सोय असता पाण्याची. आणि आमच्या अगोदर पूर्वीच्या काळापासूनचं असं खूप जुनं असं तरी भरपूर वर्ष झाली आहेत. त्या वर्ष आम्ही मेजूक शकलो नाही इतकी वर्ष झालेली असत. आणि आतमध्ये मासे पण असत.
तर मम्मी घेतला मस्तपैकी थंडगार पाणी असा शिपान घेऊया ती पण इली आम्ही परडा शिपण्यासाठी इल्लो आता थोड्या वेळानंच घागर भरली की मी तुमका परडा दाखवते आमचा लाल भाजी वगैरे आम्ही खूप सगळी काढून घरात घेऊन केलो पण तर आता परडात काय काय असं आणि कितक्या पीक केलं हे मी तुमका दाखवते पहिल्यांदा ती शिपान घेतो आम्ही तर शिपताना पण घागर अशी खांद्यावरती ठेवची लागतं मग त्या व्यवस्थित पाणी जाता धाऱ्यान पडल्यावर क्या उलीक शिकताना आणि उलीक शिपताना कसं व्यवस्थित शिपायचं लागतं कारण की उलीक काय जीव नाही धापा ओतून चालणार नाही त्यामुळे मम्मी शिपता आणि हडे आमच्या परडा लाल भाजी खूप मम्मीने काढून घेऊन गेली हे बघा हडे ही वांग्याची असत वांग्याची रोपं मोठी झाली होती पहिल्यापेक्षा आणि आतमध्ये लाल भाजी असा कराडाही लावायचं वायच आता मी तुमका काकीची आमच्या अलकूल दाखवते आणि कोथिंबीर पण तर आमच्या बाया काकीन म्हणजे बाई आजीच्या सुनेनी कोथिंबीर लायलेली आहे तर बघू शकता आपल्या कोकणात पण इतक्या चांगल्या प्रकारे कोथिंबीर येऊ शकता तर इतकी बरी इल्लेली आहे सगळी कोथिंबीर लायलेली आहे आणि ह्या साईडी हे मुळे असत आणि ह्याच्यात हे अलकूल लायलेले असत अलकुलला आता मराठी शब्द काय आहे तो काय माहीत नाही काय म्हणतात गे मम्मी अलकुलला अलकुलच म्हणजे खाऊचे असत बऱ्याच जणांना माहीत असत ते खूप लायले नाहीत काकी हडे चिटके घातलेले आणि ते सुद्धा इले आहेत आणि हे बघा ही सर अलकुलचे बिये घातलेले आहेत ते रुजत इले आहेत रोपा आणि ती तिना दुसरीकडे लायलेली असत म्हणजे दुसरीकडे ते लावचे लागतात हे बघा काकीचा आमच्या परडा खूप आहे काकी आणि मम्मी सर दोघाच जण परडा करतात तर मंडळी हिसरचा आमचा परडा मी शिपान घेतो आणि पुढे बघूया हिसर थांबान दुसरा काय काम येता की आपण आता घराची कल्टी मारूची आती कोथिंबीरच मस्त वाटली तर आता झाला परडा शिपान लाल भाजी खूपच आम्ही काढलो हे तरी अजून बारीक बारीक असा मंडळी मी याच्या कामा केलेल्या म्हणजे परडा शिपायचा आता काम तर झालाच तर आता मी घराकडे जात आहे दुपारी झाली जेवण पण नाही जेवण मम्मीने करूनच येली बेगिना कारण की ती जेवण घेऊन येली आहे थांबतली मम्मी आज संध्याकाळपर्यंत थोडे आणि आज आमच्या ना गावातल्या पावण्या देवीसाठी ना प्रसाद मागतले आहेत प्रसाद जर कौल लागलो तर आमचं आज देवढं होतलो आणि आज दुसऱ्यांच्या घरी म्हणजे मळेकराची असतात आमच्या वेरले गावातली त्यांच्याकडे देव जातलो पावण्या देवीची आमची असतात ती 1 वर्ष झाला ती राणेवाडीत होती आता हडे गावठीकडे देतली तर त्यासाठी आज सुतक वगैरे सगळं संपला म्हणून प्रसाद वगैरे मागायचं लागता आणि आमच्या गावात खूप मोठा उत्सव कसं असतो देव ढळताना याबाबतचे व्हिडिओ असतील पुढे तर आता मी घराकडे जात आहे चला मंडळी आत्ताच मी पायऱ्यास घराकडे इले घरात जाऊ नाही इसर बसते सखीच्या गजाली सखी काय काय हां बघा बघा कसा करतात काला तर ना सखी खाली ह्या महिन्यात ना मी एक गोष्ट शिकायला आहे 2-3 वेळा ते ना व्हिडिओ ती दाखवायला ना पाना तर ती काय गोष्ट आहे चला मी तुमका दाखवत आहे सखी हँडशेक दी हँडशेक दी हँडशेक दी हात दी हां दी सखी थांब अंगार नको रा हँडशेक दी ए बिल्लू हँडशेक दी 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 हात दी हात दी हात दी हां गुड गर्ल मस्त मस्त तर सखी आता आमचा ना सेकंड हँड देऊक शिकला हात पुढे केल्यानंतर त्या आपलं पुढचे 2 रुपये असतात ते देता किंवा एक हात देता कधीतरी त्या चावा पण येता तरी पण हळूहळू शिकताला आता महिनोभर आता आम्ही ते का असं करत असतो त्याच्यामुळे आता शिकला थोडाफार होय की नाही तर मंडळी तडसून सखी मस्ती कर मी डायरेक्ट सरीलाय तर आज मम्मी सकाळी भात करून गेलेली जेवणाचं तर आमच्याकडे सामारा काय असा आहे आम्ही तुमका दाखवते खूप दिवसांनी ना तो मेन्यू असा महिनोभर मी खाऊक नाही काही जणांका समजलं असताना चला तुमका दाखवते तर आमच्याकडे आज तर चिकन असा आई नाक लागली बरेच दिवस झाले बाई चिकन खाऊक नाही तर बघू शकताय सुके पातळ आईन केला ना आमच्या या तर आज चिकन असा बऱ्याच दिवसांनी मी खाते म्हणजे महिन्याभरान खातोय तर आज असा जेवणाक चिकन आणि भात महिन्या घालून खाल्ला कारण की मार्गशीर्ष महिन्यात खाऊकच नाही मार्गशीर्ष महिना मी पूर्णपणे असं
काय असं आता पालेभाज्याच खातो, व्हेजच खातो. तर आज चिकन आणि भात. तर थोड्याच वेळाने आता जेवणाची तयारी चालू असा. तर मंडळी आत्ताच मी झोपान उठलंय आणि उठल्यानंतर काकी आणि आता आमचे मोठे मोठे टोप उचलून घेऊन दिले. तर ते टोप कशासाठी असत हे आम्ही तुमका दाखवतोय. तर हे बघा, उद्या असा मराठी शाळेचं आमच्या वनभोजन. आता काकीकडे येते किती आता 9 वाजता. तर उद्या आपण जातो बारक्या पोरग्यांच्या वनभोजनला आमच्या पायऱ्यातच असा. तर आजचं व्लॉग जसं बघितलं तसं उद्याचं पण. तर आता आपण भेटाया उद्या बारीक बारीक पोरांचं वनभोजन असं नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.